धडा 13वा शिकवला होता ना? हा, 13वा धडा शिकवला होता ना? मॅम 13वा धडा शिकवला होता ना? अनुभव, बरोबर ना? मागच्या तर शनिवारी वर्ग नाही झाला, आपली वारी होती. त्याच्या आधीच्या शनिवारी काय झालं? कोणाकोणाच्या लक्षात आहे? तुम्ही होता का सगळेजण? त्याच्या आधीच्या शनिवार मध्ये मॅमनी नाही आठवत नाही आठवत आहे. निरंजनीला काय झालं? मागच्या ह्याच्यात तर मी वाटते ऍबसेंट होता, तेव्हा आमची ऑर्डर होती. बरं, मला ना आता एक सांगायचंय तुम्हाला की मी ऍबसेंट होतोय, मला कुणी सांगायचं नाही. आपल्या युट्यूब चॅनेलवर लगेच बापू अपलोड करतात. ठीक आहे, तुम्हाला शिकायचं ना सगळ्यांना, मग अभ्यास करायला पाहिजे की नाही? हो मॅम. बरोबर की नाही? अभ्यास केल्याशिवाय कुठली गोष्ट येते का? नाही की नाही? आपोआप कोणाला काही आलंय का सांगा बरं? शौर्य, तुला आपोआप काही आलंय का? तुला प्रयत्न करायला लागले मॅम काही? तुला कुठली गोष्ट आपोआप आली आहे का? तर तुला प्रॅक्टिस करायला लागली, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करून करायला लागली. लागली ना? मग अभ्यास, त्याला अभ्यास म्हणतात. प्रॅक्टिस म्हणजे अभ्यास आहे, हो की नाही? मग हो आपण आता मॅम. शिकायला आलोय तर आपण त्याचा अभ्यास करायला नको का? सांगा बरं मला. हो मॅम. मग का नाही केला? आता तू मोठा आहेस, तुझा तू करू शकतोस अभ्यास. पुस्तक आहे ना तुझ्याकडे 5वीचं? मॅम आता नाहीये. का बरं नाहीये? मॅम मी बाहेर आलाय, कुठे? माझ्या हॉटेलवर आलाय. अरे, पुस्तक घेऊन यायचं आपलं. मला विसरला, सकाळी आलो होतो, विसरला मी आज. हम्म. मॅम मी तर असं एक निरंजनी साधं स्पंद, बुक आणलंय असं. हा, निरंजनी तुझ्याकडे आहे बुक, 5वीचं पुस्तक? स्पंदन तुझ्याकडे? मॅम माझ्याकडे नाही. हा, बरोबर बरोबर, हा, शाबास. आता तू आहे शौर्य, तो धडा सगळ्यांना समजलाय का? मॅम काय चाललंय तुमचं आज? अनुभव धडा सगळ्यांना समजलाय? संपदा मॅडमने शिकवला ना? एकदा वाचणार? आराव सुरू कर. कुठलं मॅम? हा, 13वा पान 21. शौर्य, तू म्यूट कर. म्यूट कर, शाळेतून घरी आली. कर तू म्यूट, तेच सांगते. म्यूट कर, ठीक आहे. मस्त आवाज येतोय. शाळेतून घरी आली, घरात कुलूप होते. आज तिचे आई बाबा लग्नाला गेलेले होते. तिने कुलूप उघडले, घरात आली, खिडक्या उघडल्या, गणवेश बदलला, हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. अचानक खिडक्यांची दारे एकमेकावर धाड धाड आपटू लागली. वारा सुर करत वाहू लागला. आभाळात ढगांनी आरव 1 मिनिट थांब. शौर्य, तू म्यूट कर, तुझं म्यूट कर. आणि मला नीट काहीतरी म्हणायचंय. थांब, त्याचं वाचून झाल्यावर म्हण. आता म्यूट मॅम कर. हा धडा मॅमने मला शिकवलाय, मी हा वाचलाय. हो ना, मग म्हणून तर वाचून घेते मी पुन्हा. म्यूट कर तू. ठीक आहे मॅम. अचानक खिडक्यांची दारे एकमेकावर धाड धाड आपटू लागली. वारा सूर सूर करत वाहू लागला. आभाळात ढगांनी गर्दी केली. ढगांच्या गडगडाट व विजा कडकडाट सुरू झाल्या. पाऊस धो धो कोसळू लागला. मरियाने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचं लक्ष कडाकडे
गेले. अरे थांब आता. बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली. हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या. ती कविता गुणगुणू लागली. पावसाचा आवाज कमी झाला आणि मरियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडतच होता. वाहणाऱ्या पाण्याच्या खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडांच्या पानातून टपटप पाणी गळत होते. पानात बसलेले पक्षी बाहेर आले. पंखाची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले. मरियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख्ख ऊन पडलेले होते. सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. टिंग टॉंग टिंग टॉंग. आई आली असे म्हणत मरिया पळत पळत दाराकडे गेली. तिने दार उघडलं. आई बाबांना पाहिलं. इतकी वेळ वाट पाहत कटाळलेली मरिया आईला जाऊन दिऊ लागली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. शाब्बास, छान वाचलंस. फक्त ना आता मरिया नाहीये, ते मारिया आहे. बघ, मारिया. हा, आणि कटाळलेली नाही, कंटाळलेली. कसं वाचायचं? कंटाळलेली. हा, बाकी छान वाचलंस. भावपूर्ण व्यवस्थित जसं हवं तसं वाचलंस. मॅम वाचू. हा, काय? मॅम माझ्याकडे पुस्तक नाही की मी गावाला आले माझ्या मम्माच्या. होय, निरंजनकडे आहे पुस्तक. तू आता दाखवलं ना मला स्पंदन पुस्तक. नाही हो. मग हे दोघांनाच दाखवलं का? काय ग निरंजनी? म्यूट केलं. मी वाचू. वाच ना. हा, काय ग? नाही मॅम, ऑलरेडी आम्ही गावाला आहे जरा. पुस्तक आमच्या घरी घेऊन येणार आहे. त्यामुळे नेक्स्ट क्लासमध्ये तुझ्याकडे पुस्तक राहील. असू दे, ऐकू दे. ऐकू दे. हा, ठीक आहे, चालेल. तू वाचते ना, ते ऐकू दे. हो हो, चालेल. बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलल्या. हातापाय धुवून तिघरी घरात खाऊ शोधत होती. अचानक खिडकी धरण एकमेकांवर धड आपटू लागली. वार सुसू करत वाहू लागला. आभाळात ढगांनी गर्दी केली. ढगांचा गडगडाट व तिला वाचू दे. वादळांचा गडगडाट सून निरंजनी बाजूला आई आहे का? हो. आई, ते आईला म्हणा बोलो इकडे. हा, थांबा. दिवस आई पण बसलेली आणि दीदी पण. मग आई वॉशरूमला गेलेली. मग दीदी होती. बर, बस वाच. पावसाचा आवाज कमी झाला आणि मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम पाऊस
पडत होता. वाहणाऱ्या पाण्याचा कळकळाट होऊ हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. नद्यांच्या पानातून टप पाणी गळत होतं. पाण्यात आत बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले. मरियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लखक ऊन पडलेले होते. सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. डिंग डॉंग, आई आली असे म्हणत मरिया पळत दाराकडे गेली. तिने दार ओढले. आई बाबा पाहिले. इतका वेळ वाट पाहत कंटाळले. मरिया आईला जाऊन बिलगली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतलं. शाब्बास. तर रोज ना थोडा वेळ 5-10 मिनिटं देऊन वाचायचं. कुठलंही काढून वाचलं तरी चालेल. आपलं वाचन आपोआपच सुधारतं. आणि तुम्हाला शाळेत हा विषय नाही ना, तुम्ही सगळे विषय इंग्लिश मध्ये वाचता, मग तुम्हाला ते पटपट येतं. तुम्ही मराठी वाचत नाही, देवनागरी वाचत नाही, म्हणून तुम्हाला वेळ लागतो. रोज 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं दिली तरी पुरे. आता तुला 5 मिनिटच लागलीत वाचायला. हा, रोज थोडं थोडं वाचायचं. हे सोपं पुस्तक आहे. मुद्दाम तुमच्यासारख्या मुलांसाठी केलंय ज्यांना शाळेत मराठी नाहीये. ठीक आहे, एकदम सोपं पुस्तक आहे. सगळ्यांनी 5-10 मिनिटं खेळायला जायच्या आधी वाचून जायचं ते. प्रॉमिस? नक्की. हा, आपोआपच आपलं वाचन सुधारतं. मग ह्याचा कळलंय? तुम्ही फक्त पहिली 2 उत्तरं लिहायला सांगितली होती ना, लिहिली आहेत का? लिहिली आहेत प्रश्नाची उत्तरं? वाच मग निरंजनी. म्यूट आहेस, अनम्यूट कर. कोणते शौर्य तू लिहिली आहे का? ते होमवर्क दिला होता ना संपदा मॅडमनी, 2 प्रश्न लिहा म्हणून. नाही लिहिले. 21 ते 30 अंक लिहा आणि हे लिहिले ते लिहिले. बरोबर लिहिले? आईने तपासले? आईने तपासले का? बरोबर आहे. बरोबर आहे ना? हा, आणि ते आम्हाला म्हणजे फोटो पाठवला तरच कळतं. ते पाठवायचं लक्षात नाही आलं, सॉरी. कोणाचाच पाहिलं मी आता. मी पण नव्हते ना, 2-3 आठवडे झाले, गॅप झाली माझी पण. पाठवेल मी. हा, बरोबर लिहिलं तर काही नाही, मग नको पाठवायला. कोणीतरी तपासलं की झालं. हो. कारण ते लिहितानाच चुका करतात ना. मग आता उत्तर लिहिली आहेत का कोणी? तुम्ही का मी सांगू? आरव, तू लिहिलीस उत्तर, प्रश्नांची उत्तरं? नाही. स्पंदन, तू? कोणीच नाही लिहिली. हा, आहे का आता वही पेन्सिल सगळ्यांजवळ? हो मॅम. आहे ना?
अजून आम्ही मा- त्याला नक्की म्हणून असं टाकलं नाहीये. मी काय होतं थोडंसं गडबड गोंधळ काही शौर्य प्रोग्राम तू म्यूटच ठेव. मॅम म्यूट नाहीये मी. तू ठेव म्यूट. तुझं सगळं हॉटेल मधलं ऐकू येतं इकडे. मॅम मी म्यूट नाही, इथं दिसत नाहीये. इथं नाव अरे तू आलंय म्यूट तिथं. कर. तू म्यूट कर. तू अनम्यूट होऊ नकोस. हा, पहिला प्रश्न आहे, मारियाच्या घराला कुलूप का होते? कोण सांगा? मॅम मारियाच्या तिची घराला आई लग्नाला गेले होते. आई बाबा व्हेरी लग्नाला गुड. गेले होते. मग कसं लिहायचं? मारियाच्या घराला कुलूप होते कारण तिचे आई बाबा लग्नाला गेले होते, किंवा मारियाचे आई बाबा लग्नाला गेले होते म्हणून मारियाच्या घराला कुलूप होते. येईल लिहायला? सावकाश सांगते मी. मारियाचे, अरे शौर्य तू म्यूट ठेव राजा. कुलूप आता लिहून घ्या. मारियाचे आई बाबा लग्नाला ते गेले होते. मॅम मी 10 मिनिटं थांबशील, मी लिहायला लागला क्वेश्चन. म्हणून मारियाच्या घराला कुलूप होते. हे प्रश्नातच आहे. आपल्याला फक्त काच्या जागी लिहायचं असतं, बाकीचं प्रश्नातच आहे. ओके. मारियाचे आई बाबा लग्नाला गेले होते म्हणून घराला कुलूप होते. आई बाबा आणि लग्नाला वगैरे शब्द नीट लिहायचे धड्यात बघून. हा, दुसऱ्या ओळीत आहे ना, आई बाबा लग्नाला गेले होते, सगळे धड्यात आहे, नीट बघून लिहा, त्यात चुकू नका. लग्न. ओके. लग्नाला गेले होते. मारियाच्या घराला कुलूप का होते? मारियाच्या आई बाबा लग्नाला गेले होते म्हणून 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 न लिहायचा. म्हणून मारियाच्या घराला कुलूप होते. म्हणून म्हणून मारियाच्या घराला कुलूप होते. म्हणून मारियाच्या घराला कुलूप होते. कुलूप बरोबर लिहायचं. कु पहिला, लू दीर्घ. लिहिताना लक्ष द्यायचं. कुलूप, कु पहिला, लू दुसरा. आणि जे प्रश्नात असतं ना ते बरोबर कॉपी करायचं. अय शौर्य, लिहून झालं का? मॅम झालं मॅम. मॅम माझ्याकडे बुक नाही तर मला दिसत नाहीये. अरे मी सांगितलं ना उत्तर पण पण मला लिहिता नाही येत मराठीत. मराठी लिहिता येत नाही.
7 वर्ष झाले मला इथे. मराठीत लिहिता येत नाही? बिना बघून लिहिता नाही येत मला. बर, बंद कर मग युट्यूब. तुम्ही ते स्क्रीनवर पाठवलं तर मी लिहून घेईन. स्क्रीनवर मी कसं पाठवणार? मागच्या वेळेस स्मिता मॅमनी पाठवलं होतं. कसं काय? की स्क्रीन शेअर करून पाठवा. स्क्रीन हा, शेअर करून माझ्याकडे लिहिलेलं नाहीये स्क्रीन शेअर करायला. मॅम स्मिता मॅमनी केलं होतं. नाही ना, त्या नाही ना आल्या आज. अरे नंतर ना फोटो काढून पाठव रजा, सगळं दिसत नाही. आज मी मोबाईल वर लॉग इन झाले ना, कॅमेरा चालत नाहीये. हं? दुसरा प्रश्न आहे, मारियाने दारे खिडक्या का बंद केल्या? काय मॅम? मारियाने दारे खिडक्या का बंद केल्या? शौर्य म्यूट कर. म्यूट हो, म्यूट. मारियाने दारे खिडक्या का बंद केल्या? सांग निरंजनी, का बंद केल्या? कारण की खिडक्या धड वाजत होत्या. वारं सुटलेलं. खूप दारं जोरात वारं वाहू लागलं होतं, त्यामुळे दारं खिडक्या एकमेकावर आपटू लागल्या होत्या. खिडक्यांची दारं एकमेकांवर आपटत होते, म्हणून मारियाने दारं खिडक्या बंद केले. बंद केले. खिडक्यांची दारे एकमेकावर आपटू लागली, म्हणून मारियाने, या नुसतं दारं खिडक्या, पटापट दारे खिडक्या बंद केल्या. हा, मॅम उत्तर कसं आहे मॅम? तेच सांगते ना. प्रश्न काय आहे? मारियाने दारे खिडक्या का बंद केल्या? का केल्या? तर एकमेकावर आपटू लागली आणि जोराचा पाऊस येऊ लागला. एका वाक्यातच लिहायचंय. त्यामुळे खिडक्यांची दारे एकमेकांवर आपटू लागली, म्हणून मारियाने दारे खिडक्या बंद केल्या. एवढं लिहिलं तर पुरे. खिडक्या एकमेकांवर आपटू मॅम अपटूचं कुठलं हो मॅम? हा, मॅम अपटू आहे त्याचं कुठलं हो, छोटं का मोठं? मोठा. जेव्हा शेवटचं अक्षर असतं ना, आपटू, टू दीर्घ लिहायचा. शेवटच्या याला साधारण दीर्घ असतो. लागला. लागल्या. म्हणून 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 मारियाने खिडक्या
हा, कोण बोलतोय? अरे कोण बोलतय? बोल काय? मी मॅम स्पंदन झालं माझं लिहून. येऊन झालं, शाबास. तुमचं झालं मॅम आराम तुमच्यानी? पुढचा प्रश्न आहे, पाना आड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले? पाना आड लपलेले पक्षी कधी बाहेर आले? पाऊस थांबल्यावर. पाऊस थांबल्यावर पाना आड बसलेले पक्षी बाहेर आले. पुस्तकाच आहे बघा. पाऊस थांबल्यावर लपलेले पाना आड बसलेले किंवा लपलेले पक्षी बाहेर आले. लप लपलेले पक्षी बाहेर आले. पक्षी बाहेर कधी कधी आले? कधी बाहेर आले? पक्षी बाहेर कधी आले? झालं लिहून? मॅम एक मिनिट मॅम. मॅम आन्सर काय मॅम थर्डचं? तेच सांगितलं ना, कधी पक्षी कधी बाहेर आले? पाऊस थांबल्यावर पाना आड लपलेले पक्षी बाहेर आले. पाऊस पाऊस होता म्हणून ते लपले हो ना झाडात, पाऊस लागू नये म्हणून. मग पाऊस थांबल्यावर पक्षी बाहेर आले. थांबल्यावर पाना आड लपलेले पक्षी बाहेर आले. पाऊस थांबल्या थांबल्यावर पक्षी बाहेर आले. थांबल्यावर हावर अनुस्वार आहे बरं. थांबल्यावर हावर अनुस्वार आहे. थांबल्यावर पाना आड लपलेले पक्षी बाहेर आले. हे सगळं पुस्तकात आहे, बघून लिहिलं तरी चालेल तुम्ही, पण बरोबर लिहा. मॅम झालं मॅम. झालं? हो मॅम. निरंजनी तुझं लिहून झालं? लिहून झालं का निरंजनी? चौथा प्रश्न आहे, मारिया आईला का बिलगली? मारिया मॅम कुठला प्रश्न? मारिया आईला का बिलगली? ठीक आहे. मारिया आईला का बिलगली? बिबगली नाही, बिलगली. मॅम मारिया खूप वेळ आईची वाट बघत होती आणि जेव्हा आई आली तेव्हा ती तिला बिलगली. करेक्ट, कंटाळली होती ना. खूप वेळ वाट पाहून मारिया कंटाळली होती म्हणून आईला जाऊन बिलगली. मारिया आईला जाऊन आईला का बिलगली? बिलगली. आईला का बिलगली? पुस्तकात आहे प्रश्न. बिलगली. बिलगली. पहिला ली, दुसरा बिलगली. मारिया आईला का बिलगली? उत्तर उत्तर खूप वेळ वाट पाहत
खूप वेळ वाट पाहून कंटाळलेली मारिया किंवा खूप खूप वेळ वाट पाहिल्यामुळे मारिया कंटाळली होती. खूप खूप वेळ वेळ वाट पाहि मारिया खूप किंवा वेळ मारिया खूप वेळ मारिया खूप वेळ मारिया वाट पाहून कंटाळली होती. वाट पाहून पाहून कंटाळली कंटाळली होती. होती. झालं म्हणून ती आईला बिलगली. म्हणून कंटाळली होती ना, म्हणून ती आईला बिलगली. ती आईला बिलगली. आईला बिलगली. झालं ना. सगळ्यांचं झालं? निरंजनी झालं? स्पंदन? ग्रुप मध्ये पाठवतो मग. हा चालेल. नाही तिचं आता दुसरा प्रश्न, जोड्या जुळवा. तर तुमच्या दोघांकडेच पुस्तक आहे, कसं करायचा अभ्यास? बरं, विरुद्धार्थी शब्द सांगा. चढणे, विरुद्धार्थ, अपोजिट वर्ड्स येतात ना? चढणे, उतरणे. बरोबर. उंच, काय म्हणालात? विरुद्धार्थी शब्द. उंच, उंच, टॉल. स्मॉल, कमी, उंच, गिट्टू. उंच, गिड्डू नाही, बुटका. उंच, त्याच्या विरुद्ध बुटका. शब्द लिहायचे ते. हा, विरुद्धार्थी शब्द लिहायचे ते आपल्यासाठी. लिहिलंय तर चांगलंय, पण तुझ्याकडे पुस्तक नाही ना. मग तू नाही, पुस्तक नाही माझ्याकडे. हा, मग आता लिहून घे. पुस्तकात बघून लिहिलेस नंतर तरी चालेल. स्वच्छ, घाण. अस्वच्छ, फक्त अ लावायचा मागे. स्वच्छ, अस्वच्छ किंवा घाण. स्वच्छच्या मागे अ लावला तर विरुद्धार्थ शब्द. ठीक आहे. अस्वच्छ नीट लिहायचं. स ला व, च ला छ. तिथे आहेस, त्याला फक्त अ लावायचा. ओके. आठवणे, आठवते. मॅम हा, आला का फोटो? अरे तू फोटो काढत बसलायस, नंतर बघते मी आता क्लास झाल्यावर. आज मी मोबाईलवरच जॉईन केले ना, क्लास झाल्यावर बघते मी. हा, ठीक आहे मॅम. आठवणीच्या विरुद्ध काय सांगा? करेक्ट, विसरणे. दुसरा शब्द मी पहिला, विसरणे. आठवणे, विसरणे. आठवणे, विसरण. बाहेर, बाहेर, आत, बरोबर. सामने, पुढे, जाणे. जाणे, चालत राहणे, चालू राहणे, काही चालेल. शाब्बास. आता पुढच्याला सगळ्यांनी पुस्तक आणा, काही ते पुस्तकातलं बघून करायचंय. ठीक आहे. हा, स्पंदन तू येणार का परत?
कुठला पेज नंबर मॅम? हा पेज नंबर 22 शनिवारी का मॅम? हा ऑलरेडी शनिवारी का? काय पुढच्या शनिवारी का? हा पुढच्या शनिवारी पुस्तक असेल ना. मग असा अभ्यास घ्यायला होत नाही ग, कोणाकडे पुस्तक आहे कोणाकडे नाही, मग कसं घेणार ना अभ्यास. ठीक आहे, आता 1 ते 30 म्हणून दाखवा आहे आकडे. 21 ते 30. 21 ते 30. ऐक आरव ऐक, चुकून मी 1 ते 30 म्हटलं, 21 ते 30 म्हण. 21 ते 30. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. म्हण निरंजनी, पुढचे येतात का 31 ते 40 म्हण. हा मला 30 ते 40 म्हणाय सांगते, तो तिचं होऊ दे. हा सांग म्हण. 35, 35, 36, 37, 37, 38. 38, हा 39, 40. बरोबर. तू म्हण स्पंदन म्हण. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. अरे पुढचे येतात तुला. पुढचं नाही येत मॅम. बरं मग 41 ते 50 म्हण. 41 ते 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. शाब्बास. आता कोणाला पावसाचं गाणं येत आहे का? येतंय म्हण निरंजनी. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, ये ग सरी माझी मटकी भरी, सर आली धावून मस्ती केली वाहून. शाब्बास. अरे तुला आठवतंय का पावसाचं गाणं कुठलं तरी? मला कुठलं नाही आठवत ना, विसरलो. तर परवा आरवने छान अभंग म्हटलाय, आपण सगळ्यांनी ऐकलाय, पण आता पुन्हा एकदा ऐकूया. चालेल आरव? त्या हातातलं ठेव, खेळायचं नाही. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी नित्य आदि शोभेकर, दया पाशिनु रे पाप, पाप दया पाशिनु रे पाप, दया पाशिनु रे पाप, नासे त्रिविध आताप, दया पाशिनु रे पाप, नासे त्रिविध आताप, दया पाशिनु रे पाप, पाप दया पाशिनु रे पाप, दया पाशिनु रे पाप, नासे त्रिविध आताप, दया पाशिनु रे पाप, नासे त्रिविध आताप, दया पाशिनु रे पाप, पाप दया पाशिनु रे पाप, नाम तेचे परब्रह्म जप यज्ञ तो परम, दया पाशिनु रे पाप, पाप दया पाशिनु रे पाप, दया पाशिनु रे पाप, नासे त्रिविध आताप, दया पाशिनु रे पाप, नासे त्रिविध आताप, दया पाशिनु रे पाप, पाप दया पाशिनु रे पाप, एका जनार्दनी जप राम कृष्ण मंत्र सोपा, दया पाशिनु रे पाप, पाप दया पाशिनु रे पाप, दया पाशिनु रे पाप, नासे त्रिविध आताप, दया पाशिनु रे पाप, नासे त्रिविध
तयापाशी रे पाप पाप तयापाशी रे पाप पाप तयापाशी रे पाप. शाबास. स्पंदन, तुला आठवतंय का पावसाचं गाणं? आठवतंय? येते थोडस म्हण ना मग, म्हण ना. तेल पावसा मी तुला देतो पैसा पैसा झाला मोठा पाऊस आला मोठा. पैसा झाला एवढंच आहे. खोटा, पाऊस आला मोठा. काय शब्द बरोबर म्हणायचे. आता पुढच्या वेळी, आता मी लॅपटॉपवरून लॉग इन झाले ना, तर मी हे करेन काय, तुम्हाला प्रार्थनेचे पण नीट शब्द सांगेन. ठीक आहे, गोंधळ नाही करायचा. त्यात पाहुणे आल्या होत्या, त्या ताईंनी पण सांगितलं की नाही, ते शब्द आपण बरोबर उच्चारायचे. आता अर्थ वेगळा होतो त्याचा. हा, ठीक आहे, नीट बघून पाठ करायचं. मॅम मी गोष्ट सांगू का? कुठली? एक गरीब पोरगी असते आणि तिला एक सफरचंदचा घर मिळते तिच्या इथं. हा, एक पोरगी असते गरीब आणि तिला एक सफरचंदचं घर मिळते हा, सांग. जादूचं. एक पोरगी होते ती पोरगी तिच्या म्हणायचं नाही, एक मुलगी म्हणायचं. एक आ? मुलगी होती, एक मुलगी होती. ठीक आहे मॅम. एक मुलगी होते तिचे मम्मी पप्पा लहानपणीच वारले होते. आता ती तिच्या आजी होती, तिनं तिला मोठं आणि बाळपूस केलं होतं आणि तिच्या आजी बी मरली. मग ती एकटीच होती. आता तिच्या आईनं तिच्यासाठी एक सफरचंदाचं झाड लावलं होतं. ती त्याची रोज काळजी घ्यायची आणि बाजारात जाऊन ती सफरचंदला वाटून पैसे घेऊन तिच्या घराचं पेटपाल चालवायची. एक दिवस ती चिटकी होती. ती गावकडच्या लोकांना त्रास द्यायची रोज. एक दिवशी ती त्या सफरचंद मुलगीकडे गेली आणि तिच्याकडे सगळी सफरचंद मागली आणि त्या मुलगीने तिला दिलं. थोडे दिवस त्या चिटकिनाला उलटी होती आणि त्या चिटकिनीला राग आलता. मग ती त्या पोरगीकडे जाऊन तिचे डोळे आणि तोंड घालवलं जादू करून, पण त्या पोरगीला काहीच दिसत नव्हतं. मग एकदा एक परी आली आणि त्या परीनं तिला डोळा आणि तोंड दिलं. परत त्या परीनं त्या पोरगीला तिच्या सफरचंदाच्या झाडावर एक जादुईचं घर दिलं आणि त्या जादुईच्या घरात ती राहायला लागली. त्या दुष्ट चिटकिन्याला कळलं आणि ते चिटकीन आली त्या घरात आणि नष्ट करायचं प्रयत्न करायला लागली. ते सफरचंदाचं घर बोललं आणि त्या चिटकिनीला मारून टाकलं. अशीच ती राहायला लागली त्या घरात. छान. आरव, काय म्हणतोस रे? होमवर्क काय देऊ तुम्हाला, करणार का तुम्ही? आरव, काय म्हणतोस? अनम्यूट कर. मॅम मी रेस्टरूमला जाऊन येऊ का? हो, आता झालाच आहे वर्ग आपला. होमवर्क बघा. पहिले 2 पॅरेग्राफ आहेत ना, अनुभव मधले पहिले 2 पॅरेग्राफ. परिच्छेद. मारिया दुपारी शाळेतून घरी आली, ते खिडक्या बंद केल्या इथपर्यंत लिहून काढायचं, न चुकता बघून लिहायचंय. अजिबात चूक करायची नाही. ओके, बघून लिहायचं छान अक्षर काढून. हा, सगळ्यांनी दुरेगी वही वापरायची आणि छान अक्षर काढून लिहायचं. कॉपी करायची नुसती. ओके, पण बरोबर झाली पाहिजे ती. ठीक आहे, करूया बंद. बाय, शुभरात्री. शुभरात्री. बाय बाय बाय. काय सांगितलं होतं तुम्ही? पहिले 2 पॅरेग्राफ लिहायचे आहेत, ठीक आहे बघून मॅम. लिहायचं नीट. हा, चला बाय.